नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज इथे नाश्त्यासाठी फोडणीचे कुरमुरे आणि मसाला चहा केला आहे। ते कसं केलं आहे तुम्हाला दाखवते। त्यासाठी आपण इथे एक चाळण घेऊया। त्या चाळणीमध्ये आपण कुरमुरे घालून कुरमुरे व्यवस्थित चाळून घेऊया, जेणेकरून त्यामध्ये काही कचरा असेल तो कचरा निघून जाईल। फोडणीचे कुरमुरे करणं काही जास्त कठीण नाही आहे। ह्याला फक्त कांदा चिरायला लागतो, त्याच्यासाठी जास्त काही इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत। त्याच्यामुळे हा नाश्ता झटपट होण्यासारखा आहे। हे पहा, आता ह्या परातीमध्ये कसा कचरा आहे, हा असा कचरा असतो, त्याच्यामुळे चाळून घ्यायचं आहे। आता कुरमुरे फोडणी घालण्यासाठी मी कढईमध्ये तेल घेते। तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे घालणार आहे। शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि शेंगदाणे तळून झाल्यानंतर वेगळे काढून घ्यायचे नाही आहे, त्या तेलामध्येच ठेवायचे आहेत आणि त्यामध्येच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आणि हा कांदा जास्त लालसर करायचा नाही आहे। नंतर आपण त्यामध्ये कुरमुरे जेव्हा परतून घेतो तेव्हा तो भाजला जातो। इथे पाव चमचा हिंग घालून परतून घेतले। त्यानंतर 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे, अर्धा चमचा हळद घातली आहे। हा सर्व मसाला आपण कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे। तो कांदा परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये। नंतर आपण त्या फोडणीमध्ये कुरमुरे घालून घेणार आहोत आणि हे कुरमुरे आपण त्या कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे, जेणेकरून ती फोडणी त्या कुरमुऱ्याला व्यवस्थित लागली पाहिजे। हा नाश्ता आम्ही अगदी लहान असल्यापासून खात आलेलो आहोत आणि शक्यतो आम्ही हा संध्याकाळीच खात होतो आणि संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी हा नाश्ता अगदी परफेक्ट आहे, झटपट होणारा आहे। हे पहा, आता फोडणीचे कुरमुरे आपले झालेले आहेत। आता मी मसाला चहा करते। त्यासाठी 1 कप पाणी घेतलं आहे। आपण रेग्युलर चहा करतो तसं 1 चमचा चहा पावडर, 2 चमचे साखर घालायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण आपला चहाचा मसाला घालायचा आहे। तो मसाला अर्धा टीस्पून घालणार आहे आणि हा मसाला, चहाचा मसाला मी घरी बनवलेला आहे। चहाच्या मसाल्याची रेसिपी थोडे दिवसात मी माझ्या चॅनलवर अपलोड करेनच, तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता। अर्थातच तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा येईल, म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला ती रेसिपी पाहायला मिळेल। पहा कसा छान दाट चहा झाला आहे। आता त्यामध्ये आपण 1 कप दूध घालायचे। दूध घातल्यानंतर सुद्धा चहाला आपण अशी छान उकळी येऊ द्यायची आहे। असा हा मसाला घालून जर आपण चहा केला तर टपरीवर ज्याप्रमाणे चहा मिळतो त्या चवीचा चहा आपण घरीसुद्धा करू शकतो। दूध घातल्यानंतर चहाला छान उकळी येऊ द्यायचे। चहाला उकळी करताना एवढं लक्षात ठेवायचं आहे, चहा उतू जाऊ द्यायचा नाही, नाहीतर सगळा मसाला वाहून जाईल। आणि आता इकडे आपला चहा तयार झालेला आहे। आता गॅस बंद करूया। फोडणीचे कुरमुरे आणि मसाला चहा आपण सर्व करूया। चला तर मग, कशी वाटली तुम्हाला फोडणीचे कुरमुरे आणि मसाला चहाची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आगळ्या वेगळ्या आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।